वेलकम बॅक गाईज. सो आज आपण एक ट्रिक शिकणार आहोत की जे पद्म अवॉर्ड्स असतात, जे एम पी एस सी यू पी एस सीला विचारले जातात, त्यामध्ये मोस्टली एम पी एस सीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री हे भेटलेलं आहे, जे आपल्याला विचारलं जातं. ते आपण आता एक छोट्याशा ट्रिक्सने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. तर ट्रिक काय पहिले बघून घ्या. सो हे पुरस्कार 2026साठीचे जे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्या संदर्भात आहे. सो कलाकार असलेले धिंडा आणि रंगा, तर काय दोन कलाकार आहेत, धिंडा आणि रंगा. हे खोडकर शहासोबत अँडीज निवासी किंवा अँडीज वासी असलेल्या लाड, म्हणजे जे लाड आहेत, जे अँडीज निवासी आहेत, ते जे जे शेती करतात यांना भेटायला निघाले. कोण? कलाकार असलेले धिंडा आणि रंगा हे खोडकर शहासोबत अँडीजवासी असलेल्या लाड, जे शेती करतात, यांना भेटायला निघाले. लाड हे सोबत काय करतात? शेतीसोबत खड्डे खोदणे व न्यू वॉल बनवायचे ते उद्योग करतात. खड्डे आणि न्यू वॉलचे उद्योग करतात. रोहित शर्मा हा त्यांचा फेवरेट क्रिकेटर आहे. आणि अँडीजवासी आणखी तिथे कोण आहेत? जनार्दन भोथे हे तिथे काय करतात? सामाजिक कार्य करतात. आता ही ट्रिक काय आहे मी तुम्हाला एकदा सांगतो. हे बघा, हा आहे रंगा आणि धिंडा. रंगा आणि धिंडा हे काय करतात? हे खोडकर शहासोबत कुठे चाललेत? अँडीज पर्वतावर चाललेत. कारण तिथे त्यांना कोण भेटणार आहे? तिथे त्यांना एकच मिनिट मित्रांनो, कारण तिथे त्यांना भेटणार आहेत आपले हे लाड जे काय करतात? अँडीजवरती शेती करतात. आणि अँडीजवासी आहे ते, आणि ते तिथे शेती करतात. ते तिथे हे असे खड्डे खोदतात आणि न्यू वॉल्स बनवतात. हे प्रत्येक शब्द तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला याचं मी नंतर सांगतोच ट्रिक काय आहे. तिथे सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा फेवरेट क्रिकेटर हा इथे आपला फेवरेट क्रिकेटर त्यांचा तो आहे रोहित शर्मा, द हिटमॅन. आणि तिथे आणखी एक सामाजिक कार्यकर्ते कोण आहेत? सामाजिक कार्यकर्ते तिथे आहेत, सामाजिक कार्य करणारे जनार्दन बोथे. सो झालेत आपले 11 जण झालेले आहेत ज्यांना पद्मश्री भेटलेला आहे, जे महाराष्ट्राचे आहेत. एक आहे रंगा सांगितलं होतं, एक धिंडा सांगितलं होतं, खोडकर सांगितलं होतं, जे खोडकर शहा. हे 4 जण, 1 2 3 4. ते कोणाला भेटायला गेलेत? लाडसाहेबांना भेटायला गेलेत 5. पण लाडसाहेब कुठे राहतात? हे अँडीज वासी आहेत, म्हणजे अँडीज निवासी. 5 नंतर हे 6 7. आणि ते तिथे काय करतात? खड्डे खोदतात, हे 8. आणि न्यू वॉल बनवतात, हे झालं 9. त्यांना कोण आवडतं? रोहित शर्मा, फेवरेट क्रिकेटर, 10. आणि सोबत सामाजिक कार्य कोण करतात? 11 आपले जनार्दन बोथे. आता यांच्या सहित तुम्हाला मी सांगतो की कोणकोणत्या क्षेत्राशी ते संबंधित आहेत. रंगा म्हणजे रंगनाथन. धिंडा एक धिंडाच आहेत, एक महोदय धिंडाच आहेत. त्यानंतर खोडकर म्हणजे खेडकर. आणि खोडकर शहा म्हणजे शहा. हे 4 जण कलाकार आहेत, कलाक्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतर लाडसाहेब काय करतात? अँडीज निवासी असलेले शेती करतात, म्हणजे लाड हे शेतीसाठी त्यांना भेटलेलं आहे. आता अँडीज निवासीमध्येही 2 व्यक्ती आहेत. अँडीज म्हणजे फर्नांडिस, सॉरी हे जरा जास्तच तुम्हाला ऑड वाटत असेल, पण अँडीज म्हणजे फर्नांडिस. आणि अँडीज पर्वतावर मेडिसिनल प्लांट म्हणजे मेडिकलशी संबंधित आहेत. आणि निवासी वासी हे काय आहेत? सायन्स अँड टेकचं, एवढं एक वेगळं लक्षात ठेवून द्या. आता लाडसाहेब काय करतात? 2 कामं करतात. खड्डे खोदतात, एकच मिनिट मित्रांनो, ते तिथे खड्डे खोदतात आणि न्यू वॉल बनवतात. सो खड्डे म्हणजे खाडे आणि न्यू वॉल म्हणजे नुवाल. हे काय उद्योग करतात? ते खड्डे खोदायचा आणि न्यू वॉल बनवायचा उद्योग, म्हणून हे 2 जण उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि त्यांना कोण आवडतं? रोहित शर्मा, आता द हिटमॅन, सर्वांना माहिती आहे, क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि शेवटचे आपले जे राहिलेत ते सामाजिक कार्यकर्ते जनार्दन भोथे साहेब. हे त्यांच्या पाठीवरनं तुम्ही लक्षात ठेवा की ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातील 11 व्यक्ती, धिंडारंगा, कलाकार असलेले धिंडारंगा हे खोडकर शहासोबत अँडीजवासी असलेल्या लाड, जे तिथे शेती करतात, त्यांना भेटायला निघाले. लाड हे काय करतात? खड्डे खोदणे, न्यू वॉल बनवायचे ते उद्योग करतात. आणि रोहित शर्मा त्यांचा फेवरेट क्रिकेटर आहे. आणि जनार्दन बोथे हे तिथले सामाजिक कार्य करतात. हे झालं महाराष्ट्रातले पद्मश्री प्राप्त, ज्यांना पद्मश्री भेटलेले आहेत असे व्यक्ती.
त्यानंतर हे असे टोटल 11 आहेत. तुम्ही बघितलं त्यांचं क्षेत्रही तुम्हाला लक्षात राहिलं असेल. त्यानंतर आता वाय ओनली भूषण पिके, वाय असं लक्षात ठेवू शकतो. वाय म्हणजे याज्ञिक, वाय फॉर याज्ञिक. भूषण पिके, भूषण म्हणजे पद्मभूषण, नॉट पद्मश्री, नॉट पद्मविभूषण, बट ओनली पद्मभूषण. वाय ओनली भूषण पिके. पी फॉर पांडे, के फॉर कोटक. आणि आपले हे आहेत भूषण, पद्मभूषण प्राप्त झालेले 3 जण महाराष्ट्रातले. आणि एकच व्यक्ती आहे महाराष्ट्रातून ज्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे, द लेजंड दॅट इज द धर्मेंद्र देओल. अशा पद्धतीने महाराष्ट्रातून हे आपण 11 पद्मश्री, 3 पद्मभूषण आणि 1 पद्मविभूषण 2026चे हॅट्रिक्स आहेत. आणि यातून तुम्ही आणखी बघू शकता की, एकच मिनिट मित्रांनो, यातून लक्षात ठेवू शकता की 2025मध्ये 2025 आणि 2026चं कंपॅरिझन ह्या चार्टद्वारे तुम्ही करू शकता. आयोग यावरतीही प्रश्न विचारतो. सध्या आपल्याला 2026चं महत्त्वाचं आहे. पद्मविभूषण 1 महाराष्ट्रीयनला भेटला आहे, पद्मभूषण 3 महाराष्ट्रीयनांना, पद्मश्री 11 महाराष्ट्रीयनांना आणि टोटल 131 भारतीयांना पद्म अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत. ठीक आहे, थँक्यू.